पंतप्रधान नरेंद्र मोदींची संरक्षण सचिवांसोबत महत्त्वाची बैठक संपन्न झालेली आहे। संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्यासोबत ही बैठक होती। जवळपास 45 मिनिटं या दोघांमध्ये चर्चा झाली। काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हवाई दल प्रमुखांसोबत बैठक घेतली होती। त्यापूर्वी नौदल प्रमुखांसोबत बैठक घेतली होती। दिल्लीत घडामोडींना वेग आलेला आहे। पाकवर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक केला जाणार आहे का, अशा चर्चा यामुळे सुरू झालेल्या आहेत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी आपण बोलूया। रामदास, दिल्लीत गेले काही दिवसांपासून खरोखर वेगवान घडामोडी घडतायत। खूप साऱ्या बैठका सुरू आहेत, खूप सारे निर्णय घेतले जात आहेत। आज संरक्षण सचिवांसोबतच्या बैठकीचं काय औचित्य? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 7 लोककल्याण मार्गावरील निवासस्थानी केंद्रीय संरक्षण सचिव यांची जवळपास 45 मिनिटं चर्चा झाली। त्या बैठकीला वायुसेनेचे अनेक ज्येष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते, अशा प्रकारची माहिती पुढे आली आहे। महत्वाचं म्हणजे भारताच्या संदर्भात संरक्षण क्षेत्रात ज्या पद्धतीने भारत आघाडीवरती आहे आणि यावेळी जर पाकिस्तानला नमवायचं असेल तर संरक्षण क्षेत्राची काय तयारी आहे या संदर्भात या बैठकीत चर्चा झालेल्या सूत्रांची माहिती आहे। सोबतच भारत सरकारचं आर्मरी असो किंवा मग एअरफोर्स असो किंवा मग नेव्ही असो किंवा मग भारतीय लष्कर असो, या सगळ्यांमध्ये जर बघितलं आपण तर आपली काय तयारी आहे। आपल्याला माहित असेल की 2 दिवसापूर्वी पंजाब येथे आर्मी ड्रिल देखील झालेली आहे आणि सोबतच ज्या पद्धतीने भारत एक पाऊल पुढे टाकताय पाकिस्तानला नमवण्यासाठी आणि पाकिस्तानची जी एकेकोरी आहे ती शमवण्यासाठी एक प्रयत्न सुरू आहे आणि त्याच दरम्यान ही अत्यंत महत्वाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली। तर हे बैठकीचे सलग सत्र सुरू आहे आणि त्यामुळे आजची बैठक देखील अत्यंत महत्वाची आहे। नुकतीच ही बैठक संपलेली आहे। नक्की प्रशांत, धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल। आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याला अधिक माहिती देत होते। राजनाथ सिंग आणि जपानच्या संरक्षण मंत्र्यांची काही वेळापूर्वीच महत्त्वाची बैठक झाली। भारत आणि जपान सहकार्यावर या बैठकीत चर्चा झाली। पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व प्राप्त झालेलं आहे। दरम्यान भारताला सर्वतोपरी सहकार्य करण्याचं जपाननं आश्वासन दिलेलं आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी याबद्दल जपानचे आभारही मानले। I would like to thank the government of Japan for their strong expression of solidarity with India in the wake of the Pahalgam terrorist attack. Excellency, I take this opportunity to compliment you for your immense contribution in deepening of the Indo-Japan defense relations. भारत आणि पाकिस्तानमधील तणावादरम्यान एक मोठी बातमी समोर येते। पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी चीनच्या राजदूताची भेट घेतली। या भेटीमध्ये झरदारी यांनी पहलगामचा मुद्दा मांडला। यावेळी त्यांनी भारतावर निखालस खोटे आरोप केलेले आहेत। झरदारी यांनी चीनला माहिती देताना निखालस खोटे आरोप भारतावर केलेले आहेत आणि ते मात्र खपवून घेतले जाणार नाहीत। भारतासंदर्भातली माहिती देताना चीनला चुकीची कल्पना दिली जाते, चुकीची माहिती दिली जाते, निखालस खोटे आरोप भारतावर केले जात आहेत। आसिफ अली झरदारी हे चीनच्या राजदूतांना भेटले तेव्हा घडलेली ही घडामोड समोर येते। भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणाव आहे आणि यातच आता इराणनं मध्यस्थी करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे। इराणचे विदेशी मंत्री म्हणजे परराष्ट्र मंत्री भारत आणि पाकिस्तानचा दौरा करणार आहेत। ते सुरुवातीला पाकिस्तानला जाणार आहेत आणि त्यानंतर ते दिल्लीत दाखल होतील। दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंधांच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्त्वाचा असणार आहे। तर भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्कस्ताननं आपली लढाऊ युद्धनौका पाकिस्तानला पाठवलेली आहे। कराची बंदरात ही तुर्कस्तानची युद्धनौका दाखल झाली आहे। तुर्कस्तानची ही युद्धनौका पाक सोबतच्या नौदल सरावात सहभागी होणार आहे अशी माहिती मिळते। तुर्कस्ताननं नेहमीच पाकिस्तानला संरक्षण साहित्याकरता मदत केलेली आहे। तुर्कस्ताननं आधुनिक पाणबुड्या बनवण्याकरता ही पाकिस्तानला मदत केलेली आहे आणि आता सुद्धा तुर्कस्तानची लढाऊ युद्धनौका ही पाकिस्तानच्या कराची किनाऱ्यावर जाऊन पोहोचलेली आहे आणि सरावात सुद्धा सहभाग घेणार आहे। भारतानं पाणी बंद केल्यानं पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या आहेत। बागलीहार या धरणातून पाणी बंद करण्यात आलं। आता सलाल या धरणातून सुद्धा पाणी बंद केले जात आहे, त्यामुळे पाकिस्तानात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे।
पाणी अडवल्यामुळे पिण्याचं आणि शेती करताचं पाणी मिळणं आता पाकला अवघड झालेलं आहे। त्यामुळे पाकच्या नागरिकांची आता अडचण होणार आहे। आधी बागलिहार, मग सलाल आणि अखनूरमध्ये नदीची पातळी त्यामुळे खालावलेली आपल्याला बघायला मिळते आहे। भारतानं पाणी बंद करून पाकला मोठा धक्का दिलाय, पण विरोधक सरकारच्या या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करतायत आणि मनोबल खच्ची करण्याचं हे काम करतायत। सिंधू पाणी करार हा स्थगित करणं अशक्य असल्याचं काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे। देखिए, ऐसा है कि ये इतना आसान नहीं है। किसी भी जो संधि है उसको तोड़ना मुश्किल है, और साथ ही साथ ये भी मुश्किल है कि उसमें आप जब तक डैम नहीं बनाएंगे तब तक पानी को रोक नहीं सकते, और डैम बनाने में 10 साल लगेगा। मोदी जी जो निर्णय लेंगे आतंकवाद के खिलाफ, हमारे नेता राहुल गांधी ने कह दिया है हम साथ हैं, उस पर कोई राजनीति नहीं होगी। ले निर्णय और भारत के आत्मसम्मान के साथ कोई समझौता ना करे। आतंकवादियों को मिटाने का जो संकल्प लेगा, लेकिन ये जांच होना चाहिए कि पुलवामा का निर्णय आज तक क्यों नहीं आया। बागलिहारमधनं पाणी बंद झालेलं आहे आणि चिनाबचं सुद्धा पाणी बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे। असं जर झालं तर न्यूज 18 इंडियाच्या कोमल सिंह यांनी या संदर्भातला ग्राउंड रिपोर्ट केलाय आणि तो काय सांगतो ते आपण बघूयात। पहलगाम हमले के बाद केंद्र सरकार ने बड़े निर्णय लिए थे 5, जिनमें एक निर्णय सिंधु जल समझौता था, जिसको कुछ देर के बाद स्थगित भी किया गया था। बता दें कि बगलियार डैम से पानी को रोका गया है और पानी का बहाव लगातार चिनाब दरिया में कम होता जा रहा है। जिस दरिया में इस समय सिर्फ मेरे आपको कदम दिख रहे हैं, ये दरिया की शुरुआत है और आगे का जो पानी का बहाव है, अधिकारियों के अनुसार जो जानकारी मिली है कि पानी का जो लेवल है वो सिर्फ 9 फुट का रह गया है। ये वो इलाका है, ये वो दरिया है जहाँ पर तेज लहरें होती थी, पानी का बहाव इतना तेज होता था कि यहाँ पर एक साधारण व्यक्ति के लिए खड़े रहना भी बेहद ज़्यादा मुश्किल होता था। और वही तस्वीरों में आप देखिए कि कितनी ऊंची जो चट्टानें आपको दिख रही हैं, पानी का बहाव जो चिनाब का था वो इतना ज़्यादा था कि यहाँ पर कोई भी खड़े रहना किसी के लिए भी मुश्किल होता था। लेकिन आज जहाँ पर मेरे कदम आपको पानी के अंदर दिख रहे हैं, ये पानी का ये चिनाब का किनारा है, और समझिए कि कितना लेवल पानी का जो कम हो गया है, जिसका सबसे ज्यादा खमियाजा पाकिस्तान को भुगतना पड़ेगा। जी हाँ, क्योंकि पाकिस्तान से ये जो चिनाब दरिया जाता है, पाकिस्तान में जो पानी पहुंचता है चिनाब का, वो पंजाब प्रांत है, और पाकिस्तान में सबसे ज्यादा कृषि का काम पंजाब प्रांत में होता है। अभी वहां पर फसल कटने का काम हो रहा है। तेजी से पाकिस्तानियों ने फसल काटने का काम किया, एक डर और बौखलाहट उनकी दिखी। UNSC मध्ये पाकिस्तानला मोठा धक्का बसलेला आहे। 15 सदस्यांपैकी 13 देशांनी भारताच्या बाजूने आपलं मत नोंदवलंय। पाकिस्तान आणि चीन वगळता इतर सगळ्या 13 देशांनी पहलगाम हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केलाय। UNSC मध्ये पाकिस्तानच्या अपीलावर बंद दरवाजाआड चर्चाही होणार आहे। या विषयावर सगळ्या देशांच्या समक्ष चर्चा घडवून आणण्याच्या पाकिस्तानच्या मनसूब्यांवर पाणी फेरलं गेलंय।